आता हे पण आपण चांगलं मिक्स करणार आहोत. ठीक आहे. मग आता तुम्ही तुमचे मिस्टर कुरिअर सर्व्हिसची त्यांच्याकडे एजन्सी म्हणालात, मग लव्ह लेटर पाठवायला त्यांच्याच कुरिअर सर्व्हिस तसंच केलं का? नाही, तेवढा वेळच नव्हता आमच्याकडे. नाही तर काय, लव्ह लेटर पोहोचवणं एकदम सोपं झालं असतं. त्यांचीच कुरिअर सर्व्हिस म्हणलं. पण ते घरी पडलं असं तर अवघड झालं असतं. हो. केळी आणि गुळ आपण मिक्स करून घेतो. आता हे झाल्यावर आपण हे गव्हाचं पीठ त्यात टाकणार आहोत. सगळं टाका चालेल. पुरे बस. करायला कृती तशी अत्यंत सोपी वाटते मला. साहित्य तर फारच अगदी तुम्हाला रोजच्या आयुष्यात तुमच्या घरगुती याच्यामध्ये उपलब्ध आहेच, आणि फक्त आपण मिक्सिंग करत चाललोय एखादे. आणि ते हाताने छान कुस्करल्याने त्याची जरा एक मजा जास्त असते. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागेल, कारण त्याच्यामध्ये गुळाचेही खडे आहेत. सगळं असं हाताने एकजीव करायला लागेल. बरोबर. चला, आम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. केळ्याचे मालपोहे हा पदार्थ आपण करतोय. त्याच्यासाठी लागणारं गव्हाच्या पिठाचं, केळ्यांचं, गुळाचं हे मिश्रण आपण करून घेतलं, एकजीव करून घेतलं. पुढे आता आपण चमच्याने ह्याच्यामध्ये तूप घालून ते फ्राय करणार आहोत. आपण डोसा करतो तसं. डोसा करतो तसं, म्हणजे शॅलो फ्राय टाइपच करायचं, डीप फ्राय नाही करायचं. किती वेळ लागतो ह्याला शॅलो फ्राय व्हायला? 5 ते 6 मिनिटं. म्हणजे हे आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे. बरोबर. थोडं खरपूस होईपर्यंत. आणि ते मिश्रण तसं घट्ट असल्यामुळे वेळ लागणार. आणि ते गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडं ते शिजलं पाहिजे, कच्चं नाही राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण ते मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठा करूयात का? असं मोठं पॅन असलं ना की एका वेळेला आपण 4-5 असे करू शकतो. छोटे छोटे आणि मोठ्या आकाराचे करू शकतो. बरं, आता जेवढी आपण ह्याची जाडी ठेवतोय त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पातळ केलं तरी चालेल? पातळ केलं तरी चालेल. आता हे म्हणजे फर्स्ट टाकलंय ना मी, त्यामुळे थोडं जाड ठेवलंय. जेव्हा ते पलटी मारणार ना तेव्हा ते आपण थोडं दाबून त्याला पातळ करू शकतो. ठीक. पण जरा तूप त्याच्या खाली जाईल असा प्रयत्न करू. वा, ते तयार होईपर्यंत आपण ज्या प्लेट मध्ये आपल्याला ते सजवायचे ती सुद्धा इथे समोर घेऊयात. म्हणजे कशी सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त हे तयार झालं की खायचं काम आहे. पण आज संध्याकाळी नक्की जाणार ना खरेदीला? तुम्ही मग अशी सांगितलंय मला सोनं घ्यायचंय. आधीच कबुली घेतलेली आहे. अरे बापरे. कबुली म्हणजे तुम्ही असं काय करता? असं कॉलर बिलर पकडता त्यांची? नाही, तसं पकडायची गरज नाही लागत. एकदा सांगितलं की होऊन जातं. वा, तिकडे बघा त्या चमच्याने तुम्ही त्याला, कारण आता त्याचा रंग बदलत आलेला आहे. वा, केळ्याचे मालपोहे एका बाजूने तर मस्त तयार झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने आम्ही त्याला छान तुपावरती शॅलो फ्राय करून घेतो. ह्या प्लेट मध्ये सजवतो, त्याला असं छान ड्रायफ्रूटने असं वरून सजवूया. बरोबर. चला, फॅन्टास्टिक. तुम्हाला करायची असेल ही कृती आणि खायचे असतील केळ्याचे मालपोहे, पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. केळ्याचा मालपुआ करण्यासाठी लागणारे साहित्य: पिकलेली केळी, गूळ, गव्हाचं पीठ, काजू बदामाचे काप आणि तूप. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये केळी कुस्करून त्यामध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ घालून सर्व एकत्र करावं. केळ्याच्या एकत्रित मिश्रणाचे मालपुआ थापून गरम तुपावर भाजून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया